गुरुत्वाकर्षण शक्ती ही आपल्या सगळ्यांवरती सारख्याच प्रमाणात काम करते आहे. कुणीही उडी मारली तरी तो खालीच पडणार आहे. तसे निसर्गाचा आणखीन एक नियम आहे ज्याला आकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात. आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो, तुमचा याच्यावरती विश्वास असो नसो, तुम्हाला हा सिद्धांत माहिती असो अथवा नसो, हा सिद्धांत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काम करतोय आणि तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो मी आता तुम्हाला सांगतोय. ओम शांती ओम मध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, लक्षात आहे, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने तुमको मुझसे मिलाने की साजिश की है. बरोबर. हे वाक्य पौलो कोयलोच्या अल्केमिस्ट मधलं आहे. पौलो कोयलो असं काहीसं म्हणतो, इफ यू वॉन्ट समथिंग देन द एंटायर युनिवर्स कॉन्स्पायर्स इन फेवर ऑफ यू. मराठीत हे वाक्य असं काहीसं म्हणता येईल, जी गोष्ट आपल्याला मनापासून पाहिजे असते, जी गोष्ट हवी आहे असं आपण नेहमी मनापासून विचार करत असतो, ती गोष्ट मिळवून द्यायला पूर्ण विश्व तुमच्या बाजूला उभं राहतं आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करता. आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की प्रत्येक मनुष्य हा जिवंत चुंबक आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, व्यक्ती, प्रसंग तो आकर्षित करत चाललेला आहे. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया. म्हणजे जी गोष्ट आपल्याला मनापासून पाहिजे असा नेहमी आपण विचार करतो, ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिकली यायला लागते. हा अर्धा नियम आहे. अर्धा नियम काय सांगतो माहितीये, जी गोष्ट आपल्याला मनापासून नको आहे, जी गोष्ट घडेल याची आपल्याला भीती वाटते, जी गोष्ट घडू नये म्हणून आपण सगळी तयारी केलेली आहे, ती गोष्ट पण आपल्या आयुष्यात आपण आकर्षित करत असतो. बघूया आपण कशा प्रकारे आपण गोष्टी आकर्षित करत असतो. चोरी होऊ नये म्हणून जर घराला कुलूप लावला असेल तर चोरी होण्याची दाट शक्यता आहे आपल्या घरामध्ये. जो माणूस बसमध्ये जास्त आपले खिसे चाचपत असतो नेहमी पाकिट चोरीला जाऊ नये म्हणून, त्याचं पाकिट पहिल्यांदा चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतो की आपल्या आयुष्यात घडणारी 100% घटना या आपण आपल्या विचारांच्या सहाय्याने आकर्षित केलेल्या आहेत. आता बघूया काही मजेशीर उदाहरणं. आपण खरोखर लॉ ऑफ अट्रॅक्शन कधी ऍक्टिव्हेट केलाय का याच्या अगोदर? बघूया आपण. बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो की मांजर आडवं गेल्यानंतर काम होत नाही. मांजरं सगळीकडे आहेत, सगळ्यांच्या आडवी जात असतात ती, म्हणून काय सगळ्यांचीच कामं होत नाहीत असं काही आहे का? असं काही नाही. म्हणजे काही काही जण तर गाड्या रिव्हर्स वगैरे घेतात, 7 पावलं मागं चालत यावं असं सांगितलं गेले ना. काही काही जण तर गाड्या रिव्हर्स घेतात. असं सगळ्यांच्या बाबतीत घडतं का? बघा, बऱ्याच जणांना असं होतं एक दिवस चांगला जातो मला, आज सोमवार आहे, मंगळवार नाही, बुधवार चांगला. किंवा काही काही जणांच्या बाबतीत असं घडतं, मी जसा विचार करतो त्याच्या बरोबर उलटं घडतं, म्हणून मी नेहमी उलटा विचार करतो चांगल्या गोष्टी घडायला. असं पण काही काही जणांच्या बाबतीत घडतं. काही काही जणांच्या बाबतीत असं घडतं, काम झालं 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 असं शेवटपर्यंत होतं, वाटताना शेवटी जाऊन होत नाही. काही काही जणांना नेमकं अभ्यास केलेलंच, ज्यावेळी व्यवस्थित अभ्यास झालेला आहे असं वाटत असतं त्यावेळी आउट ऑफ सिलेबस पेपर निघालेला असतो. बऱ्याच जणांना असा नेहमी प्रॉब्लेम येत असतात किंवा नेहमी एक्सपिरियन्सेस येत असतात. कशामुळं? ज्या गोष्टी आपण विश्वासाने आणि मनापासून नेहमी निर्माण करतो त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करत असतो. बघूया, माझे एक मित्र आहेत सांगलीचे, किरण त्यांचं नाव. त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा ऍक्टिव्हेट केला माहिती आहे का? बाहेर पडताना त्यांना कोणी कुठं चाललाय असं विचारलं की त्यांचं काम होत नाही. एकदा ते भाजी आणायला बाहेर जात होते म्हणे आणि त्यांच्या मुलीने विचारलं, पप्पा कुठं चाललाय? त्या दिवशी त्यांना भाजी पण मिळाली नव्हती असं ते सांगतात. त्यांच्या बाबतीतलं एक उदाहरण आहे की कसा लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिव्हेट होतो. बघा, ते एकदा मुंबईला जाणार होते, फार महत्त्वाचं काम होतं आणि इतक्या महत्त्वाचं काम करायला चाललोय म्हणून कुणीही कुठं चाललाय हे विचारू नये म्हणून त्यांनी सगळी फिल्डिंग लावून ठेवलेली. म्हणजे काय केलं होतं, ज्यांनी म्हणून विचारण्याची शक्यता आहे त्यांना अगोदरच सांगून टाकलं मुंबईला जाणार आहे, कुणी कुठं जाणार विचार नाही म्हणून. मित्रांना फोन करून सांगितलं मुंबईला जाणार आहे, बायकोला सांगितलं मुंबईला जाणार आहे, शेजाऱ्यांना सांगून आले मुंबईला जाणार आहे, मुंबईला जाणार आहे. संध्याकाळपर्यंत फिल्डिंग एकदम टाईट. कुणीच विचारलं नाही त्यांना कुठं जाणार आहे म्हणून. अगदी व्यवस्थित सगळं चाललं होतं. संध्याकाळी बॅग घेतली, एसटी मध्ये चढले, बसले आणि
कंडक्टरने विचारलं कुठं जाणार आहे. सांगायचा उद्देश हा, दुसऱ्या दिवशी फक्त मुंबईला जाऊन परत आले. कारण होता कंडक्टर. मला ते सांगत होते, मला विचारलं, सर त्या कंडक्टरला कुठं जाणार म्हणून विचारायची काय गरज होती हो. मी म्हटलं कंडक्टर दुसरं काय विचारणार आहे तुम्हाला. मग हे लक्षात आल्यानंतर तिने एक वेगळाच पवित्रा घेतला. आता रिक्षात बसल्यानंतर पहिल्यांदा रिक्षावाल्याला धमकी देतात आणि मग बसतात. ए विचारायचं नाही, सांगतो. बसमध्ये बसताना ए विचारू नको, थांब सांगतो. कुठं म्हणून विचारल्यावर कामच होत नाही हो, काय करणार. आपण सगळ्यांनी कुठं हा शब्द ऐकला असेल ना याच्या अगोदर, पण आपलं काम झालं नाही असं कधी झालंय का? कदाचित नाही. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांनी तसा ऍक्टिव्हेट केलाय, आपण वेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हेट केला असेल कदाचित. नेहमी आपल्याला कोणता अनुभव येतो त्या पद्धतीने आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिव्हेट केलेला आहे. आता मी थोडंसं बोलणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन जर असा वर्क होत असेल, म्हणजे आपल्या विचार करण्यामुळे जर आपल्या आयुष्यामधल्या घटना घडत असतील, तर एखादी घटना घडवण्यासाठी मला विशिष्ट प्रकारे विचार करता येईल का? येस. थोडंसं एक 5 मिनिटासाठी सांगतोय मी तुम्हाला ॲप्लिकेशनबद्दल. याच्या सर्वसाधारण 1999-2000 मध्ये मी स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास घ्यायचो, ज्याच्यात मुलांना इंग्लिश कसं बोलायचं, टेबल मॅनर्स, इटिकेट्स किंवा गोल सेटिंग, टाईम मॅनेजमेंट, मेमरी टेक्निक्स वगैरे या गोष्टी मी शिकवायचो. आणि कालांतरानं माझ्या असं लक्षात आलं की मुलांचे प्रॉब्लेम्स काहीतरी वेगळेच असतात. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन मुलं माझ्याकडे यायला लागली की सर अभ्यासात अजिबातच रस वाटत नाही. सुसाईड अटेम्प्ट केलेली मुलं, म्हणजे अशी यायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं की मुलांना खरोखर काहीतरी वेगळं पाहिजे. त्यावेळी मी अशा गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात केली की जे खरोखर माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडवू शकतं किंवा प्रॉब्लेम सोडवू शकतं. आणि त्यावेळी माझ्या वाचनात एक पुस्तक आलं. ते पुस्तक वाचल्यानंतर माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. आणि त्यानंतर म्हणजे 2000 साली वगैरे त्यावेळी मी त्या पुस्तकामध्ये जी मेथड सांगितली होती, त्या पुस्तकात काहीसं असं सांगितलं होतं, आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी घटना घडावीशी वाटत असेल तर आपण एका विशिष्ट प्रकाराने विचार करू शकतो एखादी घटना घडवण्यासाठी. म्हणजे त्यात असं सांगितलं होतं की ही सिक्रेट टेक्निक आहे. आणि ही सिक्रेट टेक्निक आत्तापर्यंत जगातल्या काही ठराविक लोकांनाच माहिती होती की एका विशिष्ट प्रकाराने विचार केल्यानंतर आपल्या आयुष्यात घटना घडते. मग प्रॉब्लेम सोडवायचा असू दे, गाडी घ्यायचा असू दे, घर घ्यायचं असू दे, करिअरबद्दल असू दे, कुठलीही तुमची इच्छा असो, त्याच्याबद्दल एका विशिष्ट प्रकाराने तुम्ही जर विचार करू शकलात तर ती घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागते. त्यानंतर मी या गोष्टीचा पाठपुरावा इतका केला की गेली 12 वर्ष फक्त आणि फक्त रात्रंदिवस त्याचाच मी अभ्यास करतोय. त्यानंतर हा कोर्स कुठं शिकवला जातो याच्याबद्दल मी माहिती घेतली. मुंबईला मला या कोर्सला ॲडमिशन मिळालं. त्याचं ग्रॅज्युएशन केलं मी. 2 दिवसाची फी 10,000 रुपये होती त्यांची. पण ते केल्यानंतर असे काही चमत्कारिक गोष्टी आयुष्यात घडल्या, जे अनेक प्रॉब्लेम्स माझ्या कुटुंबामध्ये चालू होते, आमची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती सगळ्यामध्ये इतका ट्रेमेंडस बदल झाला. त्यावेळी मी ठरवलं की हे जे काही सिक्रेट मी शिकलोय हे सिक्रेट मी लोकांपर्यंत पोहोचवेन. आणि माझा हाच एक उद्देश आहे या कार्यक्रमामागचा. मी जनरली हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये घेतो आणि फ्री असतो आपला कार्यक्रम, कारण ही कन्सेप्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. यातल्या 10% लोकांनी जरी विचार करण्याची त्यांची हे बदलली तरीसुद्धा त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून जायला लागेल असं मला वाटतं. तर तो कोर्स केल्यानंतर त्या कोर्समध्ये मला जे काही मिळालं ते मी मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये लिहायचो. म्हणजे पेपरला पुढारीला माझे आर्टिकल्स यायचे बहारमध्ये, समृद्धीच्या वाटेवरती या नावाने. अनेक महिने ती लेख मला चालू होती. अनेक प्रतियश माणसांनी, मोठमोठ्या माणसांनी मला फोन करून सांगितले की सर जबरदस्त आहे, आम्ही ही कन्सेप्ट कुठं ऐकली नव्हती. आणि खरोखर माणसाच्या आयुष्यामध्ये याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे. जर त्याला पाहिजे ती घटना तो जर विचारांच्या साह्याने घडवू शकला तर याच्यापेक्षा मोठं काही नाही आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आणि काही डॉक्टरांनी मला असं सजेस्ट केलं की हे जे काही तुम्ही लिहिता हे एका पुस्तक स्वरूपात तुम्ही जर उपलब्ध करून देऊ शकलात तर बरं होईल. मी त्या पूर्ण जी काही कन्सेप्ट आहे, ही सिक्रेट मी जे काही बोललो, आणि आपल्या विचाराच्या साह्याने म्हणजे मोठे मोठे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी कुठले टेक्निक्स वापरतात, म्हणजे मे बी हेल्थ रिलेटेड, मनी रिलेटेड, त्याचे सगळे रिसोर्सेस मी निर्माण केले